नमस्कार, मी साटम. आज तारीख आहे 9 जानेवारी 2026. आजपासून सुरतमध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगला सुरुवात होते. पहिलीच मॅच माझी मुंबई विरुद्ध श्रीनगर के वीर्स यांच्यामध्ये खेळवली जाणार आहे. काही लोकांचा प्रश्न असू शकतो, ISPL किंवा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजे काय? तर बघा, IPLच्याच धर्तीवर BCCIनीच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सुरू केलेली आहे. IPL मध्ये काय असतं, तर जो बॉल असतो तो लेदर बॉल असतो, जो सीझनचा बॉल म्हणून सुद्धा आपण ओळखतो. त्याच वेळेला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये जो बॉल असतो तो टेनिस बॉल असतो. यामध्ये हे प्लेयर्स जे असतात ना, ते प्रोफेशनल टेनिस प्लेयर आहेत. म्हणजे आपल्या गल्लीपासून सुरू झालेला टाइमपासमध्ये सुरू झालेला हा खेळ आता स्टेडियममध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आणि त्यांची टॅगलाईन सुद्धा तशीच आहे, स्ट्रीट टू स्टेडियम. एकंदरीत ISPLचा व्यास किती मोठा झालेला आहे ह्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सिंपल गोष्टी दोन सांगतो तुम्हाला. पहिलं तर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑप्शनमध्ये जो सर्वात महागडा प्लेअर गेला ना, तो आपला मराठमोळा विजय पावले होता, ज्याच्यावर 32.50 लाखाची बोली लागली होती. PSL तुम्हाला माहिती असेल, पाकिस्तान सुपर लीग. ह्यामधला जो मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर कायमचा राहिलेला आहे तो म्हणजे कोणता, डेव्हिड वॉर्नर. त्याला एकंदरीत $3 लाख किंवा जवळपास 2 करोड 30 लाख वगैरे अशा प्रकारे बोली लागली होती. लाईफ टाईममध्ये ISPLच्या एवढा एक्सपेन्सिव्ह प्लेअर डेव्हिड वॉर्नर होता. त्याच वेळेला PKL आहे ना, म्हणजे प्रो कबड्डी लीग, ह्यामधला जो मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर होता ना, पवन सेहरावत, त्याच्यावर बोली लागली होती 2 करोड 60 लाखाची. आता तुम्ही कंपॅरिझन करू शकाल की एकंदरीतच फ्रँचाईज इकोसिस्टम किंवा फ्रँचाईज आणि एकंदरीत स्पोर्ट्स ही केवढं मोठं झालेलं आहे त्याबद्दलचं भारतामध्ये. त्याचबरोबर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे ISPL मध्ये जो मॅन ऑफ दी सिरीज, ज्याला त्या लोकांनी मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर असा टॅग दिलेला आहे, त्याला आहे ना पोर्शे 911 नावाची एक गाडी भेट दिली जाणार आहे बक्षीस स्वरूपामध्ये. त्याची जी मार्केट रेट आहे ना, ती जवळपास 3.5 करोडच्या आसपास आहे. या बक्षिसाच्या एकंदरीतच रकमेवरून तुम्हाला लक्षात येईल की फ्रँचाईज सिस्टमचा आणि क्रिकेटचा व्यास भारतामध्ये किती मोठा झालेला आहे त्याबद्दलचं. तर जिओ आणि स्टार स्पोर्ट्स खेळवर आज माझी मुंबई विरुद्ध श्रीनगर के वीर ही पहिली मॅच ISPLची सीझन 3ची पाहायला बिलकुल विसरू नका. बाकी दररोज मी अपडेट देत राहीनच, एकंदरीत लीग जशी जशी पुढे जाईल तशा प्रकारे. बाकी स्टोरी टू बी कंटिन्यूड आणि हर हर महादेव.